माझ्या तरी आत्तापर्यंत पाहण्यामध्ये एकाच राज्यामध्ये एकाच वित्तीय वर्षासाठी निवडणुका तोंडावरती आलेल्या असताना दोन अर्थसंकल्प मांडले जाणं हे अतर्क्य आहे। जे राज्य किंवा जो भूप्रदेश नजीकच्या काळामध्ये निवडणुकांना सामोरं जाणार असतो त्या राज्याने अर्थसंकल्प मांडू नये असा संकेत आहे की हे जे आत्ताचं जे ज्याला काल अतिरिक्त आपण अर्थसंकल्प जो म्हणतोय ते माझ्या आकलनाच्या दृष्टीने अर्थकारणाला राजकारणाने वेठीला धरल्याचं ते उत्तम उदाहरण आहे। राज्यकर्ते आपल्यापेक्षा अनेक पटीने हुशार आहेत, त्यांना हे नक्की माहिती आहे की पुढच्या 2 महिन्यामध्ये आपण किती अगदी भांडवली खर्चाकरता जरी पैसे दिले तर ते खर्चवणं अशक्य आहे। म्हणजे निवडणुका तोंडावर आहेत, आम्हाला महिला, तरुण, शेतकरी यांना खुश करायचं आहे, हे सगळं बरोबर आहे, पण या तात्कालिक लाभाचे जे तोटे आहेत किंवा जी किंमत आहे ती पुढच्या पिढ्या भरणार आहेत। नमस्कार, मी तुषार कलबुर्गी द पॉलिटिक्समध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत। 2च दिवसांपूर्वी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर झाला आणि त्याच्या एकच दिवस आधी महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल सादर झाला। या आर्थिक पाहणी अहवालाचे आणि बजेटचे अर्थ काय आहेत यावर आपण आज बोलणार आहोत। माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ अर्थतज्ञ अभय टिळक सर। सर, स्वागत आहे। सर, बजेट सादर झाला आणि त्याच्या एकच दिवस आधी आर्थिक पाहणी अहवाल सादर झाला। या आर्थिक पाहणी अहवालाचे अर्थ काय आहेत, यातल्या सकारात्मक गोष्टी काय आहेत आणि नकारात्मक गोष्टी काय आहेत? पहिली गोष्ट म्हणजे आपण हा जो एक पायंडा आहे की अर्थसंकल्प तो केंद्राचा असो किंवा राज्याचा असो, त्याच्या आदल्या दिवशी जे आर्थिक वर्ष संपलं आहे त्या दरम्यान राज्याची किंवा देशाची अर्थव्यवस्था एकूण कशी होती याचं पार्श्वपट त्या नवीन अर्थसंकल्पाला लाभावा ही त्याच्यामागची कल्पना आहे। म्हणून त्याचा जो अनुक्रम आहे किंवा सिक्वेन्सिंग आहे की वार्षिक आर्थिक सर्वेक्षणामध्ये राज्याचं किंवा देशाचं जे अर्थचित्र दिसतं आहे ते आणि पुढल्या किंवा नवीन आर्थिक वर्षासाठी मांडला जाणारा अर्थसंकल्प यांच्यात कुठेतरी काहीतरी तारतम्य असावं अशी अपेक्षा आहे। ते दरवेळी होतं असं नाही, कारण शेवटी अनेक गोष्टी बदलत असतात आणि मुख्यतः अलीकडच्या काळामध्ये अर्थसंकल्प हे पॉलिटिकल इकॉनॉमीचं आयुध बनलेलं आहे। महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये आपण जर बघितलं तर मला अगदी हा योगायोग आहे की राज्यामध्ये एकपक्षीय सरकार किंवा सरकारची सद्दी संपून आता 30 वर्ष पूर्ण होतात। कारण 1995 ते 2000 पहिल्यांदा युती सरकार आलं आणि आताही आपण त्याच कालपर्वातनं वाटचाल करतो आहोत। मला यावेळचा जो आर्थिक सर्वेक्षण अहवाल आलेला आहे त्यातनं जे ढोबळ चित्र राज्याचं दिसतं आहे त्याच्यावरनं माझं आकलन असं आहे, मी काही म्हणजे राज्यशास्त्राचा अभ्यासक नाही, पण मला असं वाटतं की 30 वर्ष हे जे युती आघाड्यांचं राजकारण जे चाललेलं आहे आणि विशेषतः या 5 वर्षामध्ये जे आपण अतर्क्य चित्र बघितलं की आधी म्हणजे आघाडीचंच सरकार होतं, पण मध्यामध्ये एक आघाडी जाऊन दुसरी आघाडी आली किंवा दुसरी युती आली, ह्या सगळ्याचा अर्थकारणावरती जो परिणाम होतो म्हणजे विशेषतः आर्थिक धोरणांच्या संदर्भामध्ये, धोरणं नेटाने राबवली जाण्याच्या संदर्भामध्ये, धोरणांमध्ये सातत्य टिकवण्याच्या माध्यमातून आणि एकूण ज्याला आपण गव्हर्नन्स म्हणतो ह्या युती आघाड्यांच्या सरकारांचा ह्या एकूण सगळ्या प्रकारावरती किंवा व्यवस्थेवरती जो परिणाम होतो त्याचे चटके अर्थकारणाला बसतात आणि ते दुर्दैवाने फार कुणी राजकीय व्यवस्थेमध्ये लक्षात घेतलं जात नाही। मला असं वाटतं यावेळच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्ये हे अत्यंत स्पष्टपणे दिसतं आहे। म्हणजे यावेळी पहिल्यांदा असं झालं आहे की आत्तापर्यंत असं होतं की महाराष्ट्र हे संपूर्ण देशातलं आर्थिक आणि औद्योगिकदृष्ट्या किंबहुना नागरीकरणाच्या दृष्टीने हे सगळ्यात पुढारलेलं राज्य आपण गणतो, ते खरंही आहे। आजवर सातत्याने राज्य उत्पन्नाचा वाढीचा दर हा देशाच्या सरासरीपेक्षा जास्त राहिलेला आहे। यावेळी पहिल्यांदा तो घसरून सरासरी भारतीय अर्थव्यवस्था ज्या गतीने वाढते त्याच्यापर्यंत आलेला आहे। म्हणजे गेल्या वित्तीय वर्षामध्ये साधारणपणे 9-9.5% आसपास जो होता तो 23-24मध्ये 7.5% हा आलेला आहे। हे जे सगळं चित्र आहे ना हे राजकीय अस्थिरतेचे अर्थकारणाला जे फटके बसतात त्याचं पहिलं गमक आहे। तिन्ही जी अर्थकारणातली किंवा अर्थव्यवस्थेमधली मुख्य क्षेत्र आहेत त्या तिन्हीमध्ये चित्र हे चिंताजनक आहे।
म्हणजे आजही, आणि ह्याचं थोडं हे काय होतं, हे अनेक वेळा गोष्टी बोलल्या जातात पण त्याचं काहीच होत नाही. आजही आपण जर बघितलं तर आर्थिक म्हणजे औद्योगिकदृष्ट्या राज्य देशामध्ये आघाडीवरती आहे. म्हणजे जवळपास 20% औद्योगिक गुंतवणूक महाराष्ट्रात आहे. नव्याने जी थेट परकीय गुंतवणूक येते त्याच्यामध्ये जवळपास एक पंचमांश वाटा महाराष्ट्राचा आहे. देशामध्ये जेवढा औद्योगिक रोजगार आहे त्याच्यापैकी असाच जवळपास एक पंचमांश रोजगार हा महाराष्ट्रामध्ये एकवटलेला आहे. नागरीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्र देशात सर्वात पुढे आहे. असं असूनसुद्धा राज्याच्या एकूण ज्याला आपण श्रमिक म्हणतो, लेबर्स म्हणतो किंवा वर्कर्स म्हणतो, त्यांच्यापैकी निम्म श्रमदळ अजूनही शेती किंवा शेतीपूरक उद्योगांवरती गुंतलेलं आहे. म्हणजे आणि त्या शेती क्षेत्राचा राज्याच्या उत्पन्नामधला वाटा ह्यावेळच्या आकडेवारीप्रमाणे अवघा 12% आहे. म्हणजे 50% मनुष्यबळ फक्त 12 रुपयाची भर राज्याच्या उत्पादनामध्ये घालत आहे. याचा अर्थ अत्यंत अल्प उत्पादकतेच्या क्षेत्रामध्ये प्रचंड मोठं मनुष्यबळ अडकून पडलेलं आहे. आणि त्या शेती क्षेत्राला गेल्या वर्षीचा मान्सून हा अनियमित झाल्यामुळे यंदा जोरात फटका बसला आहे. म्हणजे आपल्याला कल्पना आपण अशी करूया की निम्मी लोकसंख्या, आमचं श्रमदल ज्या क्षेत्रावरती अवलंबून आहे त्या क्षेत्राचा यंदाचा उत्पादन वाढीचा दर हा 2% सुद्धा खाली घसरलेला आहे. ही जी सगळी कोंडी आहे किंवा हा जो सगळा विरोधाभास आहे याच्याबद्दल आपण कुठेच फार गंभीरपणे बोलत नाही आहे. हीच बाब वस्तुनिर्माण उद्योगाच्या बाबतीत झाली आहे की फक्त त्यातल्या त्यात बरं एवढंच झालं आहे की वस्तुनिर्माण उद्योगाच्या वाढीचा वेग 23-24 या वर्षामध्ये सेवा आणि शेतीपेक्षा जास्ती आहे, पण तो 22-23 या वर्षापेक्षा घसरलेला आहे. म्हणजे 9.5% औद्योगिक उत्पादनात वाढ झाली आहे किंवा उद्योग क्षेत्राच्या उत्पादनात वाढ झाली आहे, पण ती गेल्या वर्षी म्हणजे 22-23मध्ये जवळपास 12% होती. आणि सगळ्यात मोठा यावेळी जो फटका बसला आहे तो सेवा क्षेत्राला बसला आहे. कारण राज्य उत्पादनामध्ये सेवा क्षेत्राचा वाटा हा जवळपास 57% आहे. त्या सेवा क्षेत्राचा सन 22-23 या वित्तीय वर्षामध्ये जो वाढीचा दर जवळपास 13.5% होता तो यावेळी घसरून 8%वरती आलेला आहे. म्हणजे राज्यामधली उत्पादनाची प्रक्रिया, त्याच्यातनं निर्माण होणारी गुंतवणूक, त्याच्यावरती अवलंबून असणारा रोजगार, त्यातनं निर्माण होणारी क्रयशक्ती आणि एकूण पुरवठा, ह्या ज्या 3 मुख्य घटकांवरती अवलंबून आहे त्या तिन्ही घटकांची कामगिरी यावेळी अत्यंत निराशाजनक राहिलेली आहे. याला कारण गेल्या वर्षीचा अनियमित पावसाळा हे होता, पण मी म्हटल्याप्रमाणे माझ्या मते ही जी 30 वर्ष सतत हे जे अस्थिरता आपण अनुभवतो आहे, म्हणजे मी विशेषतः आर्थिक धोरणांच्या बाबतीत म्हणतो आहे, त्याचा कुठेतरी आता गंभीर परिणाम हा आपल्याला अर्थकारणावरती दिसतो. याचं एक गमक यावेळच्या वार्षिक अहवालामध्ये उमटलेलं आहे. म्हणजे फक्त 2 आणखी गोष्टी मी फक्त मांडतो की जवळपास राज्य उत्पन्नाच्या 18% आता कर्जाचा भार झालेला आहे. दुसरी, जरी आम्ही महसुली तूट कमी असली जरी म्हणत असलो तरी ती वाढते, कारण ज्या पद्धतीने अर्थसंकल्प यावेळी मांडलेला आहे त्याच्यावरनं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या चिंताजनक आहेत. फक्त ह्याच्याकडे गांभीर्याने बघून त्याच्यावरती हे जे सगळ्या ह्या ज्या अडचणी आहेत ना, याला अर्थशास्त्राचे आम्ही विद्यार्थी स्ट्रक्चरल प्रॉब्लेम्स म्हणतो. म्हणजे हे संरचनात्मक समस्या आहेत, या तात्कालिक नाही आहेत. मग ह्याला वरवर मलमपट्टी करून ह्या ताबडतोब दूर होणार नाहीत. ह्याला सातत्यामध्ये, धोरणामध्ये सातत्य ठेवून प्रयत्न केले. ती दुर्दैवाने आज बाब अत्यंत ठसठशीतपणे पृष्ठभागावरती आलेली आहे आणि माझ्या दृष्टीने ही सगळ्यात चिंतेची बाब आता ही बनलेली आहे. सर, तुम्ही आर्थिक पाहणी अहवालाचा आणि बजेटचा संबंध सांगितला. आर्थिक पाहणी अहवालातल्या ज्या निगेटिव्ह गोष्टी तुम्ही सांगितल्या त्या निगेटिव्ह गोष्टींना ॲड्रेस या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे का? अगदी खरं सांगायचं ना तर आपण एका अतर्क्य पर्वामधून वाटचाल करतो आहे. मी अतर्क्य हा शब्द जाणीवपूर्वक एवढ्याकरता वापरला की मी एक सामान्य विद्यार्थी अर्थशास्त्राचा, माझ्या तरी आत्तापर्यंत पाहण्यामध्ये एकाच राज्यामध्ये एकाच वित्तीय वर्षासाठी निवडणुका तोंडावरती आलेल्या असताना 2 अर्थसंकल्प मांडले जाणं हे अतर्क्य आहे. म्हणजे आपल्याला जर आठवत असेल तर फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी राज्याच्या मंत्र्यांनी 24-25 या वित्तीय वर्षासाठी अंतरिम अर्थसंकल्प मांडला. आता खरं सांगायचं तर अगदी म्हणजे आपण जर घटनेमधल्या तरतुदींना धरून बोललो तर अंतरिम अर्थसंकल्प ही संकल्पना आपल्या घटनेत अध्यारूतच नाही आहे किंवा अपेक्षित पण नाही आहे. जे राज्य किंवा जो भूप्रदेश नजीकच्या काळामध्ये निवडणुकांना सामोरं जाणार असतो
त्या राज्याने अर्थसंकल्प मांडू नये असा संकेत आहे. त्या राज्याने फक्त नवीन सरकार म्हणजे निवडणुका जाहीर होऊन निवडणुकांचे निकाल लागून नवीन सरकार येऊन ते नवीन सरकार अर्थसंकल्प मांडेपर्यंत दरम्यानच्या काळात जो खर्च करणं बंधनकारक आहे राज्यावर, त्या खर्चाला मंजुरी घेणं एवढंच फक्त त्या दस्तऐवजाचं काम आहे किंवा अपेक्षा आहे. म्हणून त्याला लेखानुदान असा शब्द आहे. आपण घटकावर ते गृहीत धरू की एक अंतरिम अर्थसंकल्प आम्ही मांडला. आता काल जो आपण अर्थसंकल्प ऐकला त्याला आता नाव असं दिलेलं आहे अतिरिक्त अर्थसंकल्प. हे सगळं अतिरिक्त आहे. म्हणजे अशी तरतूद म्हणजे मला दुर्दैवाने असं वाटतं की या क्षेत्रातले जे तज्ज्ञ आहेत म्हणजे घटनेची उत्तम जाण आहे, संसदीय परंपरा संकेत याची ज्यांना बूज आहे, असे कोणी लोक याच्याबद्दल आपण प्रश्न विचारत नाही की अशी आहे का तरतूद की एक बरं आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण आता म्हणजे जुलै महिना सुरू होतो आहे. नोव्हेंबरमध्ये राज्याच्या निवडणुका अपेक्षित आहेत. म्हणजे साधारणपणे सप्टेंबरपासून आपल्याकडे निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल. म्हणजे आता उरले तत्वशः 2 किंवा 3 महिने. या 2 किंवा 3 महिन्याकरता सरकार अर्थसंकल्प मांडतं, त्याला पुन्हा अतिरिक्त अर्थसंकल्प असं नाव देतं. हे सगळं अतिरिक्त आहे. आणि त्यामुळे झालं आहे काय की हे जे आत्ताचं जे ज्याला काल अतिरिक्त आपण अर्थसंकल्प जो म्हणतोय त्याची सुक्तता योग्यतासुद्धा आपण घटकावर बाजूला ठेवूया. ते काय आहे ते माझ्या आकलनाच्या दृष्टीने अर्थकारणाला राजकारणाने वेठीला धरल्याचं ते उत्तम उदाहरण आहे. कारण ज्या पद्धतीने हा जो आपला प्रश्न आहे की शेतीमध्ये मी म्हटल्याप्रमाणे की जे क्षेत्र 50% मनुष्यबळ गुंतवतं आणि फक्त 12 रुपयाची भर घालतं, त्याच्याकरता आम्ही काय केलं आहे तर आम्ही फक्त या अर्थसंकल्पात मोठी घोषणा आहे की शेतकऱ्यांना आम्ही फुकट वीज देणार आहोत. आमच्याकडे विशेषतः म्हणजे केवळ महाराष्ट्र नाही संपूर्ण भारत आपल्याकडे ज्याला आपण डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणतो की तरुणांची लोकसंख्या हा लोकसंख्येमध्ये आमच्या प्रमाण सर्वाधिक आहे. पण त्याचबरोबर ह्या तरुण मुलांच्या रोजगार क्षमतेचा अत्यंत मोठा प्रश्न आहे. त्यामुळे सुशिक्षितांची मधली बेकारी हा मोठा प्रश्न आहे. त्यांच्याकरता आम्ही काय केलं आहे तर 10 लाख मुलांना सरकार 10,000 रुपये त्यांचं कौशल्य वाढवण्यासाठी म्हणजे औद्योगिक प्रशिक्षण देण्याकरता खर्च करेल अशी एक आपण घोषणा आत्ता केलेली आहे. त्याच्यानंतर म्हणजे मला नवल असं वाटलं की हा जो एक मोठा असमतोल आहे अर्थव्यवहारातला की 50% लोक 12 रुपये घालतात. म्हणजे शेतीवरचा अतिरिक्त मनुष्यबळाचा भार हा उद्योग आणि सेवा क्षेत्रांच्यामध्ये सामावून घेतला जावा ह्याच्याकरता जे लागतं ना हे नंतर महिलांना आम्ही अर्थसहाय्य थेट देणार आहोत. 1500 रुपये जी काही सरकारने केले ती हे काय माहिती आहे का म्हणजे ह्याला अर्थशास्त्रीय परिभाषेमध्ये म्हणजे वीज माफी करणं हे आपण समजू अनुदान आहे. पण आता 10,000 रुपये समजा प्रत्येक विद्यार्थ्याला सरकार देणार शिक्षणासाठी आपण ते गृहीत धरू की तसा आज ना उद्या निदान परिणाम होईल असं आपण गृहीत धरू. त्याच्यातसुद्धा ज्या अडचणी आहेत त्या वेळ झाल्या तर आपण त्याच्यावरती बोलू. पण अनुदान देणं महिलांना आता लाडली बहीण म्हणून जे मध्य प्रदेशमध्ये झालं ते करणं ह्याने काय होतं माहिती आहे का ह्याने आम्ही महसुली खर्च वाढवतो आहे. कारण सरकारला एवढं हे बघा राज्यकर्ते आपल्यापेक्षा अनेक पटीने हुशार आहेत. त्यांना हे नक्की माहिती आहे की पुढच्या 2 महिन्यामध्ये आपण किती अगदी भांडवली खर्चाकरता जरी पैसे दिले तर ते खर्चवणं अशक्य आहे. कारण नुसती घोषणा होईल पण ते प्रकल्प म्हणजे त्यांचे प्रस्ताव तयार होणं त्यांना मंजुरी मिळणं त्याप्रमाणे पैसे मंत्रालयाने देणं त्याच्यानंतर ते काम सुरू होणं आणि ते काम पूर्ण होणं ही कुठलीही गोष्ट 2 महिन्यात अशक्य आहे. त्यामुळे पायाभूत सेवा सुविधा असतील किंवा भांडवली स्वरूपाच्या खर्च असतील याच्यावरती या अर्थसंकल्पात भर नाहीच आहे. जो आहे तो सगळा आहे की शेतकऱ्यांना वीज माफी, तरुण मुलांना आम्ही त्यांचं शिक्षण देऊ आणि महिलांना एक बाबा काय अर्थसहाय्य थेट हे सगळं जे आहे ना याचा थोडक्यात अर्थ असा होतो की आम्ही राज्याच्या उत्पादन व्यवस्थेमध्ये ज्या सगळ्या चिवट अडचणी आहेत त्या दूर करणं हे अवघड आहे किंवा ते लवकर होणारं नाही आहे. म्हणून आम्ही त्या समाज घटकांना त्यांच्या उपभोगाची किंवा ज्याला आम्ही कन्झम्पशन म्हणतो त्याची तरतूद करून त्यांना चुचकारतो आहे की सांगा ना कुणाला नको आहे. समजा सरकारने 1500 रुपये माझ्या खात्यात जमा केले तर कुणाला नको आहे. तसंच मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ही जी मुलं आता 10,000 रुपये कल्पना चांगली आहे पण मुळामध्ये कोणतं प्रशिक्षण देणार आहे सरकार
कोण देणार आहे? उद्योगांना गरज कुठल्या प्रशिक्षणाची आहे? कशा प्रकारचं प्रशिक्षित मनुष्यबळ आज उद्योगांना हवं आहे की जे मिळत नाही म्हणून उद्योग भांडवल सगळं व्यवस्था उत्पादन तंत्राकडे वळत आहेत? याचा अभ्यास करणार आहोत का आपण? घोषणा म्हणून उत्तम आहे की 10,000 रुपये मी देऊ, पण हे 10,000 रुपये बरं याचं मेकॅनिझम काय असणार? या म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे खरोखर कुठल्या कौशल्य शिक्षणाची आज गरज आहे? आज विद्यमान आमची जी तंत्रशिक्षणाची प्रणाली आहे त्याच्यामध्ये ते प्रशिक्षण देण्याच्या सुविधा आहेत का? प्रशिक्षित प्राध्यापक आणि मनुष्यबळ आहे का? त्याच्यानंतर हे किती काळ होणार? याच्यामध्ये क्लासरूम ट्रेनिंगचा भाग किती असणार आहे? प्रॅक्टिकल ट्रेनिंगचा भाग किती असणार आहे? हे जे सगळे तपशिलाचे प्रश्न आहेत ना, हे तयार व्हायला सुद्धा 2 महिने पुरणार नाहीत, पण आम्ही घोषणा केली. म्हणजे मूळ जी अडचण आहे की खूप मोठ्या प्रमाणावरती तरुणांची, म्हणजे फक्त मी फार वेळ घेत नाही पण ह्याच्याशी संबंधित हा मुद्दा आहे म्हणून मी सांगतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये जे अनेक उत्तम अभ्यासक आहेत त्याच्यामध्ये आपण त्यांचं नाव ऐकलं असेल, डॉक्टर नीरज हातेकर जे आहेत, ते नीरज हातेकरांनी एक अतिशय मोठा डेटाबेस हा तयार केलेला आहे. आणि केंद्र सरकारचं जे अंत्योदय हे आहे मिशन आहे त्यांनी जो डेटा गोळा केला आहे त्याचं ह्यांनी विश्लेषण केलं आहे. अलीकडे त्यांचं एक सादरीकरण मी बघितलं, याचा संबंध ह्या प्रशिक्षणाच्या तरतुशीशी आहे म्हणून सांगतो बरं का मी. त्यांनी काय केलं आहे की संपूर्ण राज्यात अगदी गाव पातळीवरती 22 त्यांनी अशा गोष्टी निवडलेल्या आहेत की ज्याचा संबंध, ज्याला आम्ही पायाभूत सेवा सुविधा म्हणतो, त्याच्याशी आहे. आणि त्या सुविधा त्या गावामध्ये पुरवल्या गेल्यात का नाही याचा त्यांनी संपूर्ण नकाशा गाववार तयार केला आहे. मी बाकी तपशिलात जात नाही. त्यांच्या त्या सगळ्या विश्लेषणाचा एक प्रमुख निष्कर्ष असा आहे की आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी अभावग्रस्तता या सुविधांच्या बाबतीमध्ये जर कुठली असेल, संपूर्ण म्हणजे मी कोल्हापूरपासून गडचिरोलीपर्यंत आणि धुळ्यापासून मुंबईपर्यंत असं संपूर्ण महाराष्ट्र आडवा उभा जर आपण घेतला तर त्यांच्या मते गाव पातळीवरती आज महाराष्ट्रात सर्वाधिक अभावग्रस्तता ही तांत्रिक प्रशिक्षणाची आहे. आणि मग आज आपण ज्या पद्धतीचं अस्वस्थ सामाजिक वातावरण बघतोय की उपोषण चाललं आहे, जरांगे पाटलांचं उपोषण चाललं आहे, या सगळ्याच्या मुळाशी जो प्रश्न आहे रोजगार क्षमतेचा, त्याचा संबंध कौशल्याशी आहे. त्यामुळे ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर केवळ 10,000 रुपये आम्ही देऊ ही घोषणा आकर्षक वाटते, पण त्याचा खरोखर उपयोग आणि जो तुमचा प्रश्न आहे की जे आमच्या समस्या आहेत त्या समस्यांच्या सोडवणुकीसाठी याचा थेट उपयोग होणार आहे का तर माहीत नाही. आणि शेवटचा मुद्दा शेतीच्या बाबतीमध्ये आपण, म्हणजे मला याचं फार वाईट वाटलं की याच प्रकारची वीज माफी शेतकऱ्यांना ही पंजाब सरकारने गेली अनेक वर्षे दिलेली आहे. म्हणजे कॅप्टन अमरिंदर सिंग ज्यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी पहिल्यांदा ते दिलं. आणि आज आपल्याला अक्षरशः असे अनेक अभ्यास सापडतील की ज्याच्यामुळे फुकट वीज दिल्याचे जे फटके पंजाबला, पर्यायाने पंजाबच्या शेतीला आणि पर्यायाने पंजाबच्या पर्यावरणाला बसत आहेत, त्याचे आज अनेक ठिकाणी आपल्याला दस्तऐवजीकरण झालेलं दिसत आहे. की वीज फुकट आहे म्हटल्यानंतर भूगर्भामधलं पाणी त्याचा अतिरिक्त उपसा होतोच. त्यामुळे हजार फूट खोल गेलं तरी एकेकाळी पंजाब आणि हरियाणा ही जी जलसमृद्ध राज्य होती त्यात सगळ्या ठिकाणी क्षारपड जमिनींचं प्रमाण वाढणं, जमिनी निकामी होणं अतिरिक्त पाणी वापरामुळे, म्हणजे त्यांचा कस कमी होणं, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अतिरिक्त उपसा केल्यामुळे भूगर्भामधली पाण्याची पातळी घटून पर्यायाने जल पुरवठ्याची समस्या उभी राहणं हे बघतोय ना आपण. वीज फुकट दिली ना की हा त्याचा परिणाम होतोच. याचा अर्थ कोणी असा गैरसमज करू नये की मी शेतकऱ्यांचं भलं होत नाही का, होईल, पण ॲट व्हॉट कॉस्ट. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जो यातला सूक्ष्म भाग आहे तो असा की सगळे अभ्यास आपले असं दाखवतात की आज वीज पंप किंवा ज्याला आम्ही इरिगेशन सिस्टीम म्हणतो, हे म्हणजे उपसा पंप, वीज पंप, शेतीमध्ये पाईपलाईन हे कोण करतं? हे त्यातल्या त्यात बडे शेतकरी, कारण ह्याला गुंतवणूक लागते. ज्यांच्याकडे आहे, ज्यांच्याकडे ती क्षमता आहे ते शेतकरी करत आहेत. म्हणजे जर आम्ही याच्या समन्यायीपणाचा जर विचार केला तर ही जी वीज माफी आहे, म्हणजे शुल्क माफी आहे, हिचा फायदा त्यातल्या त्यात बडे शेतकरी जे आहेत, त्यातल्या त्यात सुस्थितीतले शेतकरी जे आहेत, ज्यांना इरिगेशन फॅसिलिटी आपल्या शेतामध्ये गुंतवणूक करणं आज शक्य आहे, अशा शेतकऱ्यांना मिळेल. राज्यामध्ये आमच्या हीच आकडेवारी अर्थसंकल्पात आपल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालातली असं दाखवते की
2022-23ची जी कृषी जनगणना आहे, म्हणजे जशी आपल्याकडे लोक पॉप्युलेशन सेन्सस होतं तसं ॲग्रिकल्चर सेन्सस होतं. या ॲग्रिकल्चर सेन्ससमध्ये असं दाखवतं की राज्यामध्ये आपल्या जेवढी शेतकरी कुटुंब आहेत त्या शेतकरी कुटुंबांकडे वहितीखाली असणारं सरासरी क्षेत्र जे आहे ते आता 1.34 हेक्टर, म्हणजे जेमतेम 3.25 एकराच्या आसपास आहे. असे शेतकरी एकूणामध्ये 79% आहेत. लागवडीखाली जे एकूण क्षेत्र आहे त्याच्यामध्ये असं हे जे अल्प भूधारक शेतकरी जे आहेत, म्हणजे ज्यांच्याकडे 5 एकराच्या आत जमीन आहे, अशा शेतीचं प्रमाण 45% आहे. आणि जवळपास 80% क्षेत्र आमचं कोरडवाहू आहे. म्हणजे वीज माफी शेतकऱ्यांनी दिली, पण ते लाभ कोणाला मिळणार आहे? हा एक झाला भाग. म्हणजे आणि दुसरा माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा भाग हा आहे की मुळामध्ये महाराष्ट्राचे आमच्या एकतर आपण संपूर्णपणे पावसावरती आजही अवलंबून आहोत. दुसरं, करमरकरांसारखे जे ज्येष्ठ भूस्तर तज्ज्ञ आहेत त्यांनी अनेक वेळा सांगितलेलं आहे की महाराष्ट्राचा जो भूस्तर आहे तो कठीण बॅसॉल्ट खडकाचा बनलेला आहे. त्यामुळे मुळातच पावसाचं पडणारं पाणी जमिनीमध्ये झिरपणं हे मुळातच महाराष्ट्राच्या मोठ्या भूभागावरती खूप कठीण होतं. त्याच्यात पाऊस कमी जास्त पडतो आहे. गेल्या वर्षी तर सरासरीच्या 86% पाऊस पडला. ज्या गतीने नागरीकरण विस्तारत आहे, ज्या गतीने बांधकामं विस्तारत आहेत, त्या गतीने शहरामधल्या जमिनींचं आपण कॉन्क्रीट रस्ते करतो आहे. ह्यातनं पाणी जिरण्याचं प्रमाण खूप कमी होतं आहे, पडणारा पाऊस वाहून जातो आहे. अशा परिस्थितीमध्ये जो काही भूगर्भातला जलसाठा आहे तो वीज फुकट दिल्यामुळे जर आम्ही त्याचा बेदरकारपणे उपसा करायला लागलो तर शेती नापीक होण्याबरोबर आम्हाला अतिशय मोठ्या प्रमाणावरती भूगर्भातली पाण्याची पातळी घटणं या संकटाचा सामना करावा लागेल. या सगळ्या गोष्टी आज याचे परिणाम जाणवणार इतक्या तीव्रपणे दिसणार नाहीत, येणाऱ्या भविष्यकाळात दिसतील. ह्याचा कुठेतरी ताळमेळ आपली राजकीय व्यवस्था घालते का, हा प्रश्न आहे. म्हणजे निवडणुका तोंडावर आहेत, आम्हाला महिला, तरुण, शेतकरी यांना खुश करायचं आहे, हे सगळं बरोबर आहे. पण ह्या तात्कालिक लाभाचे जे तोटे आहेत किंवा जी किंमत आहे ती पुढच्या पिढ्या भरणार आहेत. त्याच्याबद्दल आपण काय करतो हे प्रश्न फार गंभीर आहेत. त्यामुळे मला ह्या अर्थसंकल्पामध्ये हे जाणवलं की आम्ही आत्ता लोकांच्या उपभोगाची अनुदान दे. बरं, याचा साधा परिणाम गंमत अशी हो, आज निम्मी लोकसंख्या आपण जणू महिलांची आहे. म्हणजे जवळपास 12 कोटी राज्याची लोकसंख्या आहे, 6 कोटी सुद्धा महिला असतील. प्रत्येक महिलेने असं म्हटलं आहे की 19 ते 60 या वयोगटातल्या पात्र महिला, काय 21 ते 60, तर पात्रची व्याख्या काय अजून काही स्पष्ट नाही आहे. या प्रत्येक महिलेला समजा 1500 रुपये मिळाले. मी असं म्हणतो आहे की ठीक आहे, म्हणजे आपण अनुदान देऊया. मला एक भीती अशी वाटते याचा ताबडतोब आपल्याला परिणाम महागाईमध्ये दिसेल. कारण लोकांच्या हातात खिशात पैसा आला आहे, लोक माणूस खर्च करणारच ना. पण ज्या गतीने यामुळे क्रयशक्ती आपण कृत्रिमरित्या वाढवतोय राज्य शासनाची तिजोरी वापरून, त्या प्रमाणात आमचा पुरवठ्याचं यंत्रणा वाढते का? मग ही जी मधल्या काळामध्ये महागाई जी संभवते, मी होईल असं म्हणत नाही, संभवते, तर ह्याचे हे सगळे जे दूरगामी परिणाम आहेत ना, याची कुठेही किमान जाण ह्या प्रकारच्या लोकानुनयी घोषणांच्यामध्ये दुर्दैवाने दिसत नाही. आणि माझा जो पहिला मुद्दा होता तिथे पुन्हा हे येऊन थांबतं की जेव्हा युत्या आघाड्यांची सरकार असतात आणि त्यांना जेव्हा सत्ता टिकवणं हेच त्यांचं अत्यंत मोठं कठीण आव्हान बनून राहतं, त्यावेळी अशा लोकानुनयी योजनांचा अत्यंत सरसहा आश्रय हा राजकीय व्यवस्था घेते. त्याचं प्रतिबिंब या अर्थसंकल्पात पडलेलं आहे. सर, मला शेतीच्या तरतुदी आणि महिलांबाबतच्या तरतुदी किंवा घोषणा यांच्याकडे यायचंच आहे. पण तुम्ही थोड्या वेळापूर्वी महाराष्ट्राच्या आर्थिक पुढारलेपणाचा उल्लेख केला. अजूनही इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र आर्थिक पुढारलेपण महाराष्ट्रात आहे का, की इतर राज्यांनी महाराष्ट्राला टेक ओव्हर केलं आहे? काय झालं तुम्हाला खरं जाऊ का, आता ह्या सगळ्या काय आपण त्याची व्याख्या घेणार त्याच्यावरती अनेक गोष्टी बदलतील. अगदी आता हाच आर्थिक सर्वेक्षण अहवाल असं दाखवतो की ज्याला आम्ही दरडोई राज्य उत्पन्न म्हणतो. आता हे काय मी त्या तपशिलात आपण जात नाही, कारण राज्य उत्पन्न मोजणं ते कितपत अचूक आहे ह्या सगळ्याबद्दल अर्थतज्ज्ञांच्यामध्ये किंवा अर्थशास्त्रामध्ये बऱ्याच त्याच्या संबंधी अडचणी उद्भवतात. त्या तांत्रिक आहेत, त्या आपण कटकावर सोडून देऊया. आज असं दिसतं आहे की आम्ही राज्यातल्या दरडोई उत्पन्नाचा विचार केला तर हा आर्थिक सर्वेक्षण अहवाल असं म्हणतो की जी देशातली राज्य आहेत मोठी, त्या राज्यांच्यामध्ये दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत इतके दिवस महाराष्ट्र 4थ्या का 5व्या क्रमांकावर होता, तो आता 6व्या क्रमांकावर गेला. म्हणजे तेलंगणा, कर्नाटक, हरियाणा,
तमिळनाड आणि गुजरात ही 5 राज्य दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत आपल्यावर आहेत आणि आपल्या खाली बाकीचे राज्य आहेत. आता हे मग एक गमक होऊ शकतं. म्हणजे बाकीचे आता इतके दिवस चित्र असं होतं की अगदी आतापर्यंत असं होतं की विशेषतः उदारीकरणाच्या नंतर जी सगळी विंध्याच्या उत्तरेकडची राज्य आहेत शेतीप्रधान ती आणि विंध्याच्या दक्षिणेकडची राज्य याच्यामध्ये खूप तफावत आपल्याला वारंवार दिसत राहिली आहे. विशेषतः पश्चिम भारतामध्ये गुजरात, कर्नाटक, तमिळनाड, केरळ आपण सोडून देऊ की केरळ हे फार वेगळं राज्य आहे आणि महाराष्ट्र याच्यात बऱ्यापैकी चांगली चढाओढ होती आणि त्या महाराष्ट्र सातत्याने आघाडीवर राहिलेला होता. आता जर आम्ही दरडोई उत्पन्न हा जर एक निकष धरला तर मग आम्हाला म्हणजे ज्या राज्याला 2 राज्यांना आमच्या सीमा लागून आहेत कर्नाटक आणि गुजरात ते आपल्या पुढे आहेत. तामिळनाडू थोडं पलीकडे आहे पण महाराष्ट्राचा तामिळनाडूचा जुना संबंध आहे. मी तेलंगणा एवढ्याकरता घेत नाही कारण तेलंगणा आत्ता नव्यानं तयार झालेलं लहान राज्य आहे. पण दरडोई उत्पन्नाच्या बाबतीमध्ये शेजारची राज्य आपल्या पुढे आहेत. मला सगळ्या ह्याच्यात एक गंमत अशी वाटते की आजही काय होतं माहिती आहे का की आपण थोडं याही गोष्टींपासून सावध अशा करता राहायला पाहिजे की अगदी कालच्यासुद्धा भाषणामध्ये असं म्हटलं आहे की देशामध्ये जेवढी परदेशी गुंतवणूक आली त्याच्यापैकी सर्वाधिक वाटा महाराष्ट्राकडे आला. हे असेल म्हणजे मी ते नाकारत नाही. हा ज्याला आम्ही हा इरादा आहे का खरोखर ती गुंतवणूक आली आहे हे जरा तपासून बघायला पाहिजे. म्हणजे जे काही परकीय गुंतवणुकीचे प्रस्ताव आले असतील त्याच्यापैकी समजा सगळ्यात जास्ती पसंती त्या संभाव्य उद्योजकांनी महाराष्ट्राला दिली असेल तर आम्ही असं म्हणतो की महाराष्ट्र आघाडीवरती आहे. प्रत्यक्षात त्याच्यापैकी किती गुंतवणूक आली, ती इथे गुंतवली गेली का, त्यातनं किती रोजगार निर्माण झाला, त्यातून किती ज्याला आम्ही मूल्यवर्धन झालं, या सगळ्या गोष्टी कळत नाही कारण आपण फक्त घोषणा होतात. महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये दुसरं एक झालेलं आहे की जे पुन्हा ह्या आपण ज्या म्हणतो आहे की पुढारलेलं आहे कितपत खरं आहे. पण गंमत तुम्हाला मी सांगतो म्हणजे हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना या खऱ्या पॉलिटिकल इकॉनॉमीच्या आहेत आणि अत्यंत म्हणजे हा थोडा कठीण शब्द आपल्याला वापरेल पण खूप छान धूळफेक चालू असते राजकीय व्यवस्थेची. मी उदाहरण देतो. आत्तापर्यंत मी जे काही गेले काही वर्ष वार्षिक सर्वेक्षण अहवाल बघतो अगदी अलीकडेपर्यंत साधारणपणे जे आर्थिक वर्षाकरता तो आर्थिक सर्वेक्षण अहवाल तयार झालेला आहे त्याच्यापूर्वी 20 वर्ष महाराष्ट्रामध्ये एकूण किती औद्योगिक प्रस्ताव आले म्हणजे कारखान्या उभारण्याचे, त्याच्यामध्ये किती प्रस्तावित गुंतवणूक होती आणि किती प्रस्तावित अपेक्षित रोजगार त्यातून निर्माण होणार होता याचा तपशील दिला जायचा. आणि त्याचबरोबर त्याच संपूर्ण काळामध्ये जेवढे उद्योग येणार होते त्याच्यापैकी प्रत्यक्ष किती कार्यान्वित झाले, जेवढी प्रस्तावित गुंतवणूक होती त्यापैकी प्रत्यक्ष किती झाली ऑन ग्राउंड आणि जेवढा अंदाजित रोजगार होता त्याच्यापैकी किती निर्माण झाला याची पण आकडेवारी पारदर्शकपणे सरकार देत असते. माझ्या आठवणीप्रमाणे आजवर केव्हाही हे प्रमाण 25 ते 40% वर गेलेलं नाही आहे. आता अलीकडच्या 3 वर्षामध्ये सरकारने हा तौलनिक तत्ता देणं बंद केलं आहे. आता जो सर्वेक्षण अहवाल येतो ना त्याच्यामध्ये फक्त 2000 समजा आपण धरू 5-6 ते 2023-24 या 20 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये औद्योगिक गुंतवणुकीचे इतके प्रस्ताव आले, त्याच्यामध्ये एवढी अपेक्षित गुंतवणूक होती आणि एवढा रोजगार मिळणार होता. किती कार्यान्वित झाले ही आता अत्यंत शांतपणे सरकारने आकडेवारी देणं बंद केलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की नागरीकरणाच्या बाबतीत वादच नाही. जवळपास निम्म राज्य नागरीकरणाच्या बाबतीमध्ये आपण पुढे आहोत. मात्र पुन्हा गंमत अशी आहे हा जो सांधा आहे ना मला काय वाटतं माहिती आहे का की ह्या सगळ्या गोष्टी फार संवेदनशीलते आणि बारकाईने बघायला हव्यात. आम्ही असं म्हणतो की नागरीकरण हा आर्थिक वाढीचा एक अत्यंत उपकारक घटक आहे. नागरीकरण वेगाने झालं की औद्योगिक म्हणजे एकूण आर्थिक विकासाला चालना मिळते आणि हे परस्परांना पोषक आहेत. म्हणजे आर्थिक विकास भरधाव असेल तर नागरीकरण चांगलं होतं, नागरीकरण जर सक्षम असेल तर त्याने अर्थकारणाला गती मिळते. हा जो सांधा आहे ना हा महाराष्ट्रामध्ये खरोखर आज आहे का शाबूत? कारण ज्या पद्धतीने आमच्या नागरी जीवनाची गुणवत्ता खालावती आहे, प्रचंड म्हणजे निवासी घरांचा तुटवडा, प्रचंड वाहनांची गर्दी, प्रदूषण, सगळ्या प्रकारच्या पायाभूत सेवा सुविधांचा खालावलेला दर्जा म्हणजे पाणी पुरवठा असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, कचरा व्यवस्थापन असेल, म्हणजे नागरीकरणाचा आमचा आकार वाढला आहे पण नागरी राहणीमानाची गुणवत्ता
ही दिवसेंदिवस ढासळते. यामुळे आपण जर म्हटलं तर ह्या प्रश्नाचं उत्तर हो आणि नाही असंही आहे की महाराष्ट्र आहे का पुढारलेला? हो आहे. पण त्या पुढारलेपणाचे जे आपल्याला परिणाम राहणीमानाच्या दर्जामध्ये दिसायला पाहिजेत, रोजगाराच्या आकृतिबंधामध्ये दिसायला पाहिजेत, ते दिसत आहेत का? तर तिथे मोठं प्रश्नचिन्ह आहे.